नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचा आणि उकळलेल्या आलूंचा असा मस्त असा चविष्ट नाश्ताची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला बनवूया। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतला आहे। पाणी चांगलं तापवायचं गॅसवरती। नंतर याच्यामध्ये थोडासा ओवा, कोथिंबीर, लाल कुटलेली बारीक लाल मिरची, नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। अशी छान उकळी आली नंतर लगेच याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ या पातेल्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठाच्या ह्या गिटी अशा व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि हा गॅस लहान ठेवायचा। लहान गॅसवरतीच हे तांदळाचं पीठ असं व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। खूप असं व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर हा नाश्ता खूप चवीला खूप छान लागतो आणि लवकर तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। तर असंच मी बघा हे असं 2 मिनिटं याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि आता 5-10 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे। तर वाफ काढून घेतल्यानंतर हे मिश्रण मी थंड करायला एका ताटामध्ये थंड करायला घेतलं आहे। तर थंड होण्यासाठी मी एका परातीमध्ये काढून घेते। तर हे आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। 2 मिनिटं असंच थंड व्हायला ठेवायचं। थंड झाल्यानंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी उकळलेले आलू घेतले आहेत। 2-3 आलू मी उकडायला अगोदरच ठेवले होते। तर हे आलू व्यवस्थित मी उकडून घेतले आणि आता हे थोडेसे हाताने बारीक केले आहेत। तर हे या मिश्रणामध्ये हे आलू टाकायचे आहेत आणि याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। नंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकलं मी 1 चम्मच, चवीपुरतं मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ, जिरं, लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट सर्व टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। नंतर हातावरती असे मी छोटे आकाराचे असे गोळे तयार करून घेतले आहेत। तर आता हे गोळे हातावरती असे मी हातावरती असे थोपटून घेणार आहे। तर हे 2 प्रकारे आपण भाजले तरी पण छान लागतात। तर मी पहिला प्रकार हा थोडासा कढईमध्ये तळले तरी चालतात आणि तव्यावरती भाजले तरी चालतात। तर मी असे तेलामध्ये तळून दाखवते। तर बघा मी हा असा नाश्ता तव्यावर तळून घेणार आहे। तर दुसरा नाश्ता काही नाश्ता मी तव्यावरती बनवणार आहे। तर काही तेलामध्ये तळून तयार करून घेणार आहे। तर बघा असा हा तळून घ्यायचा, मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजवायचा। तर खूप छान लागतो हा नाश्ता। तर मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मस्त भाजून घ्यायचा आहे। तर मी असे सर्व नाश्ते तयार करून घेतले आहेत। बघा तव्यावरती पण हा खूप छान असा थापटून खूप छान असा नाश्ता तयार होतो। तर सर्व नाश्ता मी असाच बनवून घेतला आहे। तर बघा मी असा बनवून घेतला आहे। हा खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद।